गुणवंत यशवंत कीर्तिवंत श्री 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 राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भर्तरी संज्ञ भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धहा। ओम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण अभियता निशाचर चमु रामाय तस्मै नमः। रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराम। आज पांडुरंग परमेश्वराच्या पुण्य पवित्र भूमीमध्ये सिद्धेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये प्रज्ञापूर असलेल्या अक्कलकोट स्वामींच्या पवित्र भूमीमध्ये आदिशक्ती असलेल्या तुळजा भवानीच्या जिचा गर्भ जिजाऊचा गर्भ जो आधी तुळजा भवानीचा आहे तुळजा भवानीच जिजाऊ होऊन आली असं आमचं ठाम म्हणणं आहे। विश्वास नाही आहे आम्हाला, खात्री आम्हाला माहिती आहे की तुळजा भवानीच जिजाऊ होऊन आली आणि शिवशंकरच शिवराय होऊन आले आणि उग्र रूपात भैरव संभाजी महाराज होऊन आले। अशा या तुळजा भवानीची पवित्र भूमी हे पवित्र परिक्षेत्र आज सिद्धेश्वराचं पावन सिद्धभूमी सिद्धेश्वराची सिद्धभूमी लाखो संतांना इथे यायला भाग पाडणारी तपोभूमी आज ह्या सोलापूर आणि शोलापूर हिंदीमध्ये त्याला शोलापूर म्हणतात। काही लोक मला बोलायचे की शोलापूर मग आपली मराठी माणसं सुधरवायला जायचे नाही नाही सोलापूर मग मी सांगायचो नाही शोलापूर कारण गरम तप्त मानसिकतेची उग्र दिव्य भव्य विचारांची पराक्रमी स्वभावाची आणि निर्मळ मनाची माणसं जिथे राहतात ते शोलापूरच आहे। आज आपल्याला आपली मातृ आपल्या भगिनींचं नेतृत्व करणाऱ्या हर्षा ठाकूरचं एक असं प्रासंगिक आणि उद्विग्न आक्रोशित मत हे भाषण नाही आहे, ही सभा नाही आहे, हे रांड्या भाडव्यांचं संमेलन नाही आहे, ही धाब्यावरची गर्दी नाही आहे, ही पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी जमलेली चोळ्यांची गर्दी नाही आहे। पितृदेवतांच्या पवित्र रक्ताला जागणाऱ्या शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे तुकोबांच्या गाथेला माऊलींच्या ज्ञानेश्वरीला भगवद्गीतेला रामायणाला महाभारताने पोसून निघालेल्या पवित्र गर्भातून जन्माला आलेली आपल्याच पवित्र पित्याच्या रक्ताची ओळख देणारी पदांसाठी पक्षांचे तळवे न चाटणारी निवडणुकांच्या दिवशी धाब्यावर आपल्या पितृकुळाला न नासवणारी अशी शुद्ध बीजाची संतती आहे। ही सभा नाही आहे, ही धर्मसभा आहे। देव देश आणि धर्मासाठी ज्यांनी छत्रपती शिवप्रभूंच्या मगाशी लक्ष्मण शास्त्रींचं भाषण इतकं सुंदर झालं ही भाषणं कशी म्हणता येतील। हा धर्म महात्म्यांनी धर्म मार्तंडांनी आपल्या पितृदेवतांच्या कुळाला जागृत करण्यासाठी आईचा गर्भ पुन्हा सावध व्हावा जागा व्हावा त्यांच्यासाठी केलेलं हे चिंतन आहे मंथन आहे हा आक्रोश आहे। छत्रपती शिवप्रभूंचं उदाहरण 70% जे सांगतात महाराज खूप महत्वाचा मुद्दा लक्ष्मण महाराजांनी घेतला। 70% होते 50% होते 34% होते त्यांचं रक्त 34% 70% बाटलेलं असणार। त्यांच्या आईने खात्रीने त्यांना बाप सांगितलेला नसणार म्हणूनच त्यांना शिवरायांच्या सैन्यात किती टक्के मुसलमान सैन्य होतं हे खात्रीने माहिती आहे। आमच्या आईने आमच्या पित्याने आमच्या पितृदेवताने एवढंच काय मोगलांच्या इतिहासाने सुद्धा सांगितलंय मोगलांच्या बखरकारांनी सुद्धा लिहून ठेवलंय की शिवरायांनी शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची भारतीयत्वाची आपल्या देवदेश धर्माची रामराज्याची शपथ घेतली। धर्मनिरपेक्षतेची शपथ नाही धर्मनिरपेक्षता ही त्या काळात शिवी होती। धर्मसंपन्नता हा आईच्या गर्भाचा आणि वडिलांच्या रक्ताचा गौरव होता। 70% आणि 80% अजून भारतात नाहीयेत 18-20% भारतात आहेत उपद्रव माजवतायत तांत्रिक दृष्ट्या अल्पसंख्याक आणि उपद्रवामध्ये मात्र बहुसंख्याक बॉम्बस्फोटांमध्ये बहुसंख्याक
बलात्कारांमध्ये बहुसंख्याक, ड्रग्स माफियागिरीत बहुसंख्याक, ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये बहुसंख्याक, स्मगलिंग पासून देशाची जिथे जिथे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक हानी करता येईल तिथे हे उपद्रवी जिहादी विचारवृत्ती मोठ्या प्रमाणात शक्तीने सक्रिय असते. आणि शिवरायांचा इतिहास नासवणारी, बाटवणारी काही आपल्यातले कुलद्रोही, भ्रष्ट, चरित्रहीन, नीतिहीन कुलद्रोही सांगतात 70% होते, 35% होते. तुमच्या आईच्या जन्मामध्ये किंवा तुमच्या आईबरोबर तुमच्या जन्मामध्ये नक्की 70% दुष्ट असतील, पण शिवरायांच्या सैन्यात 2% सुद्धा दुष्ट नव्हते. सगळे शिवलिंगाला बांधील काशी विश्वनाथाचे, प्रभू रामचंद्राचे, बसवेश्वराचे, भगवान बुद्धाचे, महावीर जैनाचे, गुरु गोविंद सिंहजी महाराजांचे, चक्रधर स्वामींचे साधकच शिवरायांबरोबर स्वराज्याच्या कार्यात होते. अहो 70% तर औरंगजेबाकडे पण नव्हते, आदिलशाहीकडे, कुतुबशाहीकडे, निजामशाहीकडे, बिदरशाहीकडे नव्हते. आणि या पोंगळ पंडितांच्या इतिहासात मात्र 70% शिवाजी महाराजांच्या सैन्यात जिहादी होते. हा आपल्या इतिहासाचा घोर अपमान आहे, आपल्या कुळाच्या पावित्र्याचा अपमान आहे. आज आपण सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे. मी मगाशीच सांगितलं की ही गर्दी धाब्यावरची नाही आहे, ही गर्दी पक्ष कार्यालयातली नाही आहे, ही ज्यांना तिकीट पाहिजे म्हणून त्यांनी आणलेली भाऊ गर्दी नाही आहे, ती धर्मगर्दी आहे. आणि ही देव, देश, धर्म निर्माण करणं, सुरक्षित करणं, पुढच्या पिढ्यांना आजचा भारत, भविष्यात सुद्धा भारत राहावा, त्याचा पुन्हा कधी पाकिस्तान करण्याची क्षमता कोणामध्ये येऊ नये, पुन्हा त्याचा बांगलादेश होऊ नये, पुन्हा त्या बामियांच्या पवित्र भगवान बुद्धांच्या मूर्ती तालिबानी जिहादी वृत्तीने फोडू नये, त्या बामियांचा अफगाणिस्तान होऊ नये, पाक व्याप्त काश्मीर होऊ नये, पवित्र शंकराचार्यांची उपासना भूमी असलेली काश्मीर भूमी पाक व्याप्त काश्मीर होऊ नये. आम्हाला आमच्या देशात जिहादी वृत्ती, अजमल कसाब पाकिस्तान मधून आलेला एक देशद्रोही, 10 देशद्रोही आले होते, तेवढेच आपल्याला दाखवले गेले. पण ह्या महाराष्ट्रातल्या बीडलाल नावाचा एक हरामखोर जिहादी जो आज सुद्धा तुरुंगात आहे, तो आपल्याला दाखवलाच गेला नाही. अजमल कसाबला वॉर रूम मध्ये बसून, त्या मुस्लिमांच्या पाकिस्तानमध्ये वॉर रूम मध्ये बसून नेमकं मार्गदर्शन करणारे, कुठची गल्ली कुठे जाते, कुठे नेमकं कुठची यहुद्यांची बिल्डिंग कुठची आहे, कुठे IPS कोण आले आहेत, त्यांना कसं मारलं पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन करणारा अबू जुंदाल बीड मधला आहे. आता जे मागे 2022 साली नवरात्रीमध्ये आपल्या NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ज्या धाडी टाकल्या आहेत आणि एक मोठं षडयंत्र उद्ध्वस्त केलं आहे, तिथे पटना पोलिसांनी PFIचं कॅडर पकडले. PFIचं अख्खं कॅडर भारतभर काम करत होतं आणि त्यांचं लक्ष होतं 2047 पर्यंत पूर्ण पाकिस्तान, भारताचं पूर्ण इस्लामीकरण. आणि भारताचं इस्लामीकरण तात्विक मुद्द्यांवर होणारच नाही, कारण इस्लाम जिहाद शिकवतो, तत्व शिकवत नाही. आणि अरबांचा इस्लामशी आमचं काय घेणं देणं आहे. हे बाडगे जे नालायक झाले, देशद्रोही गद्दार, जे गळ्यावर सुरी फिरवायला भ्यायले, त्यांनी स्वतःची सुनता करून घेतली आणि असे बाडगे आता तत्वज्ञान सांगायला निघालेले आहेत. त्या बाडग्यांशी आज आपल्याला भारत वाचवायचा आहे. त्या बाडग्यांपासून त्या PFIचं कॅडर पकडलं. त्या कॅडर मध्ये मुख्य सूत्रधार सापडला बिहार मधल्या पटना पोलिसांमधला एक सिनियर PI रँकचा पोलीस ऑफिसर, जो धर्माने मुसलमान आहे आणि तो त्यांचा संचालक आहे. हजारो कोटी भारतामध्ये आखाती देशातून इथून गेलेले गद्दार आणि ISI पाठवताय वेगवेगळ्या लोकांच्या अकाउंटवर. त्यांनी 60% कापून घ्यायचे, म्हणजे 1 लाख आले तर 7,000 स्वतःला घ्यायचे आणि 93,000 कॅश काढून आपण सांगू त्या PFIच्या दलालाला द्यायचे. अशी एक मोठी यंत्रणा 15 ते 20 हजार कोटीचा टर्नओव्हर भारतात झालेला आहे. भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी काय काय योजना करायच्या त्याचं अख्खं मॅन्युअल सापडलेलं आहे. आणि आपण महाराजांनी जे बडवलेल्या बैलाची गोष्ट सांगितली, पोलिसांचा आणि सैन्याचा त्याच्यात दोष नाही आहे. पोलिसांचं आणि सैन्याचं नेतृत्व करणारे आपण नपुंसक दिले होते. पूर्वी एक म्हण होती, यथा राजा तथा प्रजा. पण 70 वर्षामध्ये यथा प्रजा तथा राजा, प्रजेने नपुंसकत्व स्वीकारलं होतं म्हणून आपण नपुंसकांना राजकीय गाद्या दिल्या होत्या. जातियों में बटा हिंदू भारत की समस्या है, भाषाओं में बटा हिंदू भारत की समस्या है, प्रांतों में बटा हिंदू भारत की समस्या है, राजनैतिक दलों में बटा हिंदू भारत की समस्या है. इस्लामला तुडवणं, जिहादी वृत्ती संपवणं, ख्रिश्चन धर्मांतरण बडवून पळवून लावणं सहज शक्य आहे,
पण आपसामध्ये संभ्रम निर्माण करणारे दुष्ट शक्ती ज्या आहेत, ज्या जातीय, प्रांतीय, वर्णिक, पक्षिक दलांमध्ये आपल्याला फोडतात आणि आपण आपल्या धर्माच्या अस्मितेला बाजूला ठेवतो आणि पक्षाच्या अस्मितेला शिरावरती घेतो. यतो धर्म ततो जया, संतांचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे मार्गे असं संतांनी सांगितलंय. नेत्यांच्या संगती मनोमार्ग गती असं सांगितलेलं नाहीये. रांडा भडव्यांच्या संगती मनोमार्ग गती असं सांगितलेलं नाहीये. संतांच्या संगती मनोमार्ग गती. शिवराय एक संत आहेत, महाराणा प्रताप एक संत आहेत, गुरु गोविंद सिंहजी महाराज एक संत आहेत. भगवान श्रीकृष्णांची परंपरा आहे. भगवद्गीता नुसती देवळात ऐकायची नाही, ती रणात जगायची आहे. आणि हे रणात जगणारे महादेवाचे अंश रूपातले अवतार आहेत. हे सगळे जिवंत संत आहेत आणि यांनी हातात तलवारी घेतल्या आहेत. त्या तलवारींचं नाव जगदंबा, तुळजा आणि भवानी आहे. अत्याचार करण्यासाठी नाही, प्रत्याचार करून आपल्या देशामध्ये आपल्या सैन्यावर, पोलिसांवर, निष्पाप नागरिकांवर, आपल्या भारतीय भूमीच्या भारतीयत्वावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध आपल्याला उठायचं आहे पेटून. कुठच्याही राजकीय नेत्याला, राजकीय पक्षाला बांधील न राहता यतो धर्म ततो जया असा समाज निर्माण करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना निरंतर कार्यरत आहे. मागे भिवंडीमध्ये जगताप आणि गांगुर्डे नावाच्या पोलिसांना मारण्यात आलं. भीषण भयंकर हत्या कशाला म्हणतात त्या आम्ही पाहिल्या. कारण काय होतं तर भिवंडीमध्ये पोलीस क्वार्टरसाठी आरक्षित असलेली जागा आता तिथे पोलीस क्वार्टर्स बांधलं जाणार होतं आणि पोलिसांनी तिथे भूमिपूजन केलं होतं. जर इथे पोलीस क्वार्टर्स झालं तर आपल्या सगळ्या स्मगलर, रोहिंग्या, बांगलादेशी जे आयती पिलावर इथे वाढवायची आहे, इथे सांख्यिकी, धार्मिक समीकरण बदलून या देशाचं इस्लामीकरण करताना आपल्या दिवस रात्र चालणाऱ्या प्रोडक्शन फॅक्टऱ्या कमी पडतात म्हणून आयते बाहेरून रांडा भडवे मागवायचे आणि इथे संख्या इस्लामीकरणाची फुगवायची आणि भारताचं धर्मांतरण करायचं. या षडयंत्रासाठी आज सीए आणणारे नरेंद्र मोदी हा युगपुरुष आहे, अमित शहा युगपुरुष आहे, योगी आदित्यनाथ युगपुरुष आहे. आम्ही सर्व हिंदू आमच्या आईच्या गर्भाला आणि वडिलांच्या रक्ताला शपथ घेऊन सांगतो, यांचीच राजसत्ता धर्मसत्ता आहे आणि ती धर्मसत्ता टिकावी म्हणून 2024 ला आम्ही सावधपणे मतदान करणार आहे. बाटलीसाठी नाही, धाब्यासाठी नाही, जातीसाठी नाही, भाषेसाठी नाही, प्रांतासाठी, वर्णासाठी नाही, पक्षाच्या अस्मितेसाठी पण नाही. अहो, आपल्या जन्माच्या दाखल्यावर जर बापाचं नाव बदललं तर आपण पिसाळतो, शेजारच्याचं नाव लावलं तर तुमची आई जळतं लाकूड घेऊन तुमच्या मागे लागेल. आणि या भारताच्या मागे हिंदुत्व नाही, हिंदुत्वाच्या मागे भारत नाही. भारताचं भारतीयत्व नष्ट करण्यासाठी नपुंसक असलेल्या धर्मनिरपेक्षता नावाची भांग आपल्याला पाजण्यात आली. आता धर्मनिरपेक्ष असतील ते बापनिरपेक्ष असतील. धर्मसंपन्नांनाच आपल्या पित्याची ओळख असेल. तुमची आई कधी सांगत नाही ना, बाळा तू बाप निरपेक्ष आहेस, सगळ्यांनाच पिता मान गावातल्यांना. धर्मनिरपेक्षता म्हणजे बापनिरपेक्षता. आणि पितृदेवतांची पवित्र आहो, तुमचा डीएनए चेक करायचा झाला तर तुमच्या आईचा आणि तुमच्या बापाचाच चेक करावा लागेल, शेजारच्यांचा करून चालणार नाही. आणि चुकून निघाला एखाद वेळेस खरा तर पंचायत होईल. म्हणून NRC ला विरोध करणारे ह्या दुष्ट शक्तींना माहिती आहे की एक जुना पिक्चर होता अमर अकबर अँथोनी आणि सगळ्यांचा बाप शेवटी कळतो किशनलाल आहे. NRC आलं, सीए आलं तर सगळ्यांचा बाप कळेल किशनलाल आहे. मग अरबांच्या नावाने ढुंगडं बडवून घेणारी लोक पंचायत होईल त्यांची. सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स सलमान हा इकडचे उकिरडे होणारा सलमान नाही. सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स सलमान सांगतो